आरक्षण आम्ही दिलेलं आहे आणि ते टिकणार आहे. म्हणजे त्यावेळेस ते विरोधक एकवटात गेले होते. पुन्हा त्याच मुद्द्यावर एकनाथ शिंदे नाही, त्यांनी काय मुद्द्यावर यावं काय नाही होते त्यांचा प्रश्न आहे. आमचा प्रश्न आहे की या राज्यातला सगळा मराठा समाज हा कुंडी आहे, सरसकट कुंडी द्या ही आमची मूळ मागणी आहे. पहिल्यापासून 10% काय आम्ही तुम्हाला मागितलेलं नव्हतं की आमच्यावर लादायची तुम्हाला काही गरज नव्हती. त्यामुळे तुम्ही EWS घालून आमच्या लोकांचं वाटोळं करून टाकलेलं आहे. बोलायला लावू नका आम्हाला. आमचं आहे ते द्या, 10% द्या, 20% द्या, तुम्हाला काय करायचं ते करा. आमचं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा, ते आमच्यासाठी महत्वाचं आहे. आम्हाला बघ आणखी याच्या पुढचं पाऊल उचलायला लावू नका आम्हाला, कारण आमचे गॅजेट लागू नाहीयेत. तुम्ही ते गॅजेट आणून ठेवले, त्याचा काय तुम्हाला काय खार घालायचा आहे का? त्याच्यातल्या नोंदी, ह्या गॅजेट मधल्या आमच्या असणाऱ्या नोंदी त्या लावा. 3ही गॅजेट मधल्या आमचे सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करा, यशेष मागे घ्या. बाकीच्या बहाणेबाजी सांगायचं बंद करा. हा, म्हणजे तुम्हाला सरळ आणि क्लिअर सांगतो, जरा तुमची बहाणेबाजी बंद करा. नौटंकी ती आम्हाला जे आमचं हक्काचं आहे ते आम्हाला पाहिजे आणि ते देऊन टाका. बाकीचे बहाणेबाजी नाटक कंपन्या बंद व्हा जरा. पहिल्याच दिवशी तुमच्यावर टीका सुद्धा सुरू झाली. आंबेडकरांनी सुद्धा तुमच्यावर टीका केली आहे. स्पर्धा लागलेली आहे. महान व्यक्तीबद्दल बोलू नये. मोठा माणूस आहे, आपण त्यांना मानतो, त्याच्याबरोबर बोलू नये. बोलू द्या त्यांना काय बोलायचं. की मनोज जरांगे स्वतः मराठा आरक्षणासाठी दोषी आहेत. जरांगे यांनीच भाजपला सत्तेत बसवलं. जाऊ दे त्यांचं, कशाला ते ज्योतिषशास्त्र चालवायलेत आंबेडकर साहेब. आम्ही त्यांना मानवायला होतो ना, ते त्यांना आम्ही मानतो ना. ते तिसरंच काय सुरू केलंय त्यांनी. सत्तेत तुम्ही बसवलं असं त्यांचं म्हणणं. जाऊ दे, ते मोठे आहेत, त्यांना बोलू द्या काय बोलायचं. काय फरक नाही पडत ते बोलले. जरांगे पाटीलांचं उपोषण म्हणजे स्टँड आहे आणि मराठी युवकांना भडकवण्याचं काम जरांगे करत आहे असं सदावर्ते पण म्हणाले त्यांच्या पाठीवर. त्याचं तर जाऊ देच तिकडे. आपल्याला ते गिनीतच नाही, त्या मोजित नाही, त्या गिनीत नाही, त्यांना अवकात नाही, किंमत देत नाही. ते जाऊ नका तुम्ही. किती महत्व द्यायचं कोणाला. आज मत्ता जो प्रकरण म्हणजे निषेधात मुंबईत जनाक्रोश मोर्चा निघाला आणि या मोर्चामध्ये सर्वपक्षीय सर्वधर्मीय लोक सहभागी झाले आणि तिथे सुद्धा संताप दिसून आले. शेवटी चीड आहे, कारण क्रूरपणानं हत्या झाली. चीड आहे, लोकांना न्याय पाहिजे. लोकांची भावना एक आहे आणि सरकारमधल्या काही मंत्र्यांची भावनाही वेगळी, काही तपास अधिकाऱ्यांची भावनाही वेगळी आणि जनभावना मात्र वेगळी. त्यामुळं दोन्ही मध्ये वेगळे पण दिसणारच. त्यांना वाचवायच्या गुंडाच्या टोळ्या बहुतेक असा संशय दिसतोय आणि जनतेला त्या अन्यायकारी टोळ्या नको आहेत, ज्यांनी नंगानाच चालवलाय, सगळ्या राज्यात दूषित वातावरण केलंय, जाती जाती तेढ निर्माण केलाय. अशा टोळ्या नको आहेत. म्हणजे हे विषारी सापासारख्या टोळ्या नको आहेत लोकांना. त्याच्यापासून सामाजिक हानी व्हायला लागली. दिसू देत नाहीत, पण जातीवाद टोकाचा चालू आहे. बंदुकीची घटना असेल त्याच्यासाठी सर्वपक्षीय नेतृत्वाचा निषेध करतात. ती घटना योग्य नाही. बीडची घटना अत्यंत क्रूर असं काळीमा फासणारे सगळे असं बोलतात. मात्र ज्यावेळेस न्याय मागण्यासाठी रस्ते राहते तेव्हा ते नेते कुणी दिसत नाही. लोकांच्या भावना तीव्र होत चालल्या. असं जर पुढे चाललं तर लोकांच्या भावनांचा विस्फोट होऊ शकतो.